पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात। खरीप हंगाम तोंडावर येत आहे। वेळेवर पेरणीसह अन्य कामाची घाई होऊ नये यासाठी शेत शिवारात कामाची लगबग वाढली आहे। शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीन पीक लागवणीचे नियोजन केले आहे, परंतु पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे। महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, त्यांची पूर्तता करण्याचा विसर पडला आहे। शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे, त्यामुळे कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मताचा जोगवा पदरी पाडून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण दुर्दैवाने हे आश्वासन वांजोटं ठरलं। किसान ब्रिगेडच्या माध्यमातून PIL दाखल करण्यात येणार आहे आणि या PILच्या माध्यमातून आम्ही केंद्र शासनाला प्रश्न विचारणार आहोत की आम्हाला दिलेलं आश्वासन हे का पूर्ण केलं जाणार नाही। आमची फसगत झालेली आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ राज्यातल्या आर्थिक कुवत नसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करून त्यांना दिलासा द्यावा।